नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर दररोज चालू घडामोडीच्या संदर्भामधले आपण 10 प्रश्न पाहत असतो आणि हे 10 प्रश्न तुमच्यासाठी खूप गरजेचे असतात. आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा पहिला प्रश्न कोणता आहे तो तुमच्या समोरच आहे. काय आहे बघा, लक्ष द्या. आशिया पॅसिफिक विमान अपघात तपास गट बैठक व कार्यशाळा या दोन्ही बाबीचं जे काय आयोजन आहे ते खालीलपैकी कोणत्या देशाने केलेलं आहे ते सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे काय झालेलं आहे तर जगाच्या पातळीवरती किंवा जागतिक पातळीवरती बऱ्याच राष्ट्रांमध्ये विमान अपघात झालेले होते. आणि हे जे विमान अपघात आहेत हे जाणीवपूर्वक घडवून आणलेले आहेत का नैसर्गिक आहेत याचा कुठेतरी शोध लागायला पाहिजे, किंवा ते का विमान अपघात झालेले आहेत याचा शोध लागायला पाहिजे. म्हणून बैठकीचं आयोजन आणि कार्यशाळेचं आयोजन केलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि हे जे आयोजन आहे हे भारताने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. म्हणून आपलं जे काय उत्तर आहे ते भारत असायला पाहिजे, म्हणून हे लक्षात राहू द्या. आपला दुसरा प्रश्न काय बघा, टीम इंडिया जी आहे या टीम इंडियाचे माजी कर्णधार ज्यांचं नाव आहे मोहम्मद अझरुद्दीन असं नाव आहे. आणि मोहम्मद अझरुद्दीन यांची कोणत्या राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती झाली आहे असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडू शकतो. कारण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे मोहम्मद अझरुद्दीन आहेत हे खूप चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व होतं एकेकाळी. कारण ज्या वेळेस मॅच फिक्सिंग झालेली होती आणि त्या केसमध्ये अडकलेलं हे व्यक्तिमत्व होतं. आणि हा जो क्रिकेटर आहे हा मॅच फिक्सिंगमध्ये अडकला आणि याने पेटिशन दाखल केली मद्रास कोर्टामध्ये. आणि मद्रास कोर्टाने काय केलं तर एक जजमेंट दिलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा आपल्या कायद्यामध्ये मॅच फिक्सिंगच्या संदर्भामधले कुठलाही कायदा अस्तित्वात नाही, त्यासाठी या व्यक्तीला आम्ही शिक्षा देऊ शकत नाही असा एक जजमेंटचा मुद्दा समोर आला. आणि ही व्यक्ती त्या माध्यमातून हे झाली, मुक्त झाली. आणि त्यानंतर तेलंगणाचे तेव्हा देखील ते मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं होतं आणि आत्ता देखील त्यांनी काय केलेलं आहे तर नव्याने मंत्रिपद भूषवलेलं आहे आणि हे तेलंगणाचे मंत्री असणार आहेत, म्हणून हेही लक्षात राहू द्या. ओके, आपण आता जाऊयात पुढे. त्यानंतर प्रो कबड्डी लीग 2025 या खेळाचं जे काय आयोजन आहे हे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि या खेळाच्या अंतिम सामन्यात विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलं असं म्हटलं आहे. तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते दबंग दिल्ली केसी असं असणार आहे. या दबंग दिल्ली या संघाने या स्पर्धेचं जे काय विजेतेपद आहे हे पद त्यांनी पटकावलेलं आहे. आणि उपविजेते म्हणून कुणाला घोषित केलेलं आहे तर पुणेरी फलटण, म्हणजे दबंग दिल्ली यांनी पुणेरी फलटण यांना हरवलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी काय तर त्यांचा विजय ठरलेला आपल्याला निदर्शनास येईल. आणि आपण आता नंतरचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. बघा, त्यानंतर काय म्हटलंय, महाराष्ट्र कुस्ती केसरी विजेता सिकंदर शेख नावाचा हा विजेता आहे. महाराष्ट्र केसरी आहे, महाराष्ट्रामधला नामवंत असा पहिलवान आहे. आणि हा जो पहिलवान आहे हा पहिलवान किंवा या पहिलवानाला पोलिसांनी कोणत्या कारणासाठी अटक केली आहे, ते कारण कोणतं आहे तर ते कारण आहे मित्रांनो अवैध शस्त्र तस्करी प्रकरण. या प्रकरणासाठी त्याला अटक केलेलं आहे. कारण बेकायदेशीर शस्त्रांचा त्याने म्हणजे तस्करी केलेली आहे किंवा सप्लाय केलेले आहे शस्त्र, असा एक आरोप आहे. आणि या आरोपाखाली या व्यक्तीला अटक केलेला आहे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवा, तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की अवैध शस्त्र तस्करीमध्ये महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला खालीलपैकी कोणत्या पोलिसांनी अटक केली होती तर ते पंजाब पोलिसाने अटक केली होती. कोणत्या पोलिसाने? पंजाब पोलिसाने. म्हणून हा पण मुद्दा महत्त्वाचा या ठिकाणी आहे, पंजाब पोलिसाने. ओके, आपण जाऊयात पुढे लगेच. नंतरचा प्रश्न बघा, फलटण डॉक्टर प्रकरण. आता काय झालं होतं, फलटणला सरकारी रुग्णालयामध्ये एक महिला कार्यरत होती आणि तिच्यावरती अन्याय अत्याचार झाला
ती बलात्काराची केस आहे आणि त्या केसमध्ये अनेक जे काय लोक आहेत ते अडकण्याची शक्यता आहे आणि मग या गुन्ह्याचा कुठेतरी तपास लागायला पाहिजे म्हणून काय करण्यात आलं तर एका महिला अधिकाऱ्याची या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्ती करण्यात आली. तर त्या महिला अधिकाऱ्याचं नाव काय तर IPS तेजस्वी सातपुते असं त्यांचं नाव आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. हाही महाराष्ट्राचा मुद्दा असल्यामुळे महत्त्वाचा आहे. आता बघा, समृद्ध खाद्य संस्कृतीमुळे कोणत्या भारतीय शहराचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर युनेस्कोच्या यादीमध्ये नुकतंच शहर समाविष्ट झालेलं लखनौ आहे मित्रांनो. आणि लखनौ शहराची यासाठी म्हणजे यादीमध्ये समाविष्ट झालेलं शहर आहे की त्या शहरामध्ये खाद्य संस्कृती आहे ती खूप चांगल्या पद्धतीने काय केली गेली तिथे स्टेबल करण्यात आलेली आहे. म्हणून त्या शहराचं नाव प्रामुख्याने न्यूजमध्ये आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात कोणत्या रोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून मान्यता दिलेली आहे किंवा घोषित केलेलं आहे. नोटिफायबल डिसीज म्हणजे एखाद्या रोगाला जर नोटिफायबल डिसीज हे जर मानांकन मिळालं असेल, अशी जर घोषणा झाली असेल तर काय असतं माहिती आहे का मित्रांनो, तर यावरून असं आपण लक्षात ठेवायचं की तो रोग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे किंवा वाढण्याची शक्यता आहे आणि लोकांनी थोडंसं अलर्ट असणं खूप गरजेचं आहे. म्हणून तो जो रोग आहे तो रोग कोणता आहे तर कुष्ठरोग. कुष्ठरोगाचे अलीकडील काळामध्ये जर डेटा पाहिला तर सर्वाधिक पेशंट जे आहेत हे निदर्शनास येत आहेत. म्हणून अशा प्रकारचं या डिसीजला म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील पहिले स्काय स्टेडियम म्हटलंय त्यांनी. कोणतं स्टेडियम? स्काय स्टेडियम कोणत्या देशात बांधले जाणार आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? सौदी अरेबिया. आणि सौदी अरेबिया का बांधत आहे तर सौदी अरेबिया म्हणत आहे की 2034चा जो फिफा वर्ल्ड कप आहे, कोणता वर्ल्ड कप आहे? फिफा वर्ल्ड कप जो आहे हा वर्ल्ड कप या ठिकाणी खेळला जाणार आहे आणि हे खूप उंच असं काय असणार आहे? स्टेडियम असणार आहे. ओके, 2034ला बांधलं जाणार आहे आणि या स्टेडियमची म्हणजे भूपृष्ठापासून किती हाईट असणार आहे तर 350 हाईट असणार आहे वाळवंटापासून. म्हणजे खाली वाळवंट आहे सौदी अरेबियात आणि वाळवंटापासून 350 मीटर हे उंच असलेलं काय असणार आहे? हे स्टेडियम असणार आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. हा देखील आपल्याला प्रश्न या ठिकाणी येईल. या स्टेडियमवरती जवळपास किती लोक बसू शकतील तर 46,000 लोक इथे बसू शकणार आहेत. म्हणून तोही महत्त्वाचा मुद्दा ठरेल. त्यानंतर बघा, रोहन बोपण्ण हा जो खेळाडू आहे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल आणि त्याचं करेक्ट उत्तर लिहायचं आहे तुम्हाला टेनिस. आणि काय झालं होतं मित्रांनो हे पण ऐका. आता बघा, 2017ला काय झालं तर या खेळाडूने काय केलं तर जे काय ग्रँड स्लॅम फ्रान्सची जी काय स्पर्धा आहे या फ्रान्स सोबत तो विजेता ठरलेला होता आणि त्याचबरोबर 2024चा देखील तो ग्रँड स्लॅम राहिला, विजेता राहिला. आणि कोणत्या राष्ट्राबरोबर तर ऑस्ट्रेलिया बरोबर राहिला. ऑस्ट्रेलिया या देशाबरोबर राहिला. म्हणून हे दोन्ही पण मुद्दे खूप महत्त्वाचे असलेले आपल्याला बघायला मिळतील. आता त्यानंतर बघा, एक शेवटचा प्रश्न काय आहे तर भारताचा सर्वात मोठा संचार उपग्रह कोणता उपग्रह? संचार उपग्रह इस्रोने नुकताच प्रक्षेपित केलेला आहे. तर त्या इस्रोने केलेलं जे काय उपग्रह आहे त्या उपग्रहाचं नाव काय आहे असं परीक्षेला विचारलं जाणार आहे. तर त्याचं नाव आहे CMS-03 अशा पद्धतीचं नाव आहे आणि हा एक संचार उपग्रह असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता असते आणि या प्रश्नांचा तुम्ही चांगला सराव करा. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास चांगल्या पद्धतीने करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.